हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला मी अगोदर काल परवाच्या व्हिडिओत सांगितलेलं की गेल्या महिन्यामध्ये अचानक टिफिन आले होते, तर त्यांना नॉनव्हेज पाहिजे होते. तर कसं मॅनेज केलं, उपवास चालू असताना काय कसं खूप गडबड होत होती. तर 2 टाईम त्यांना नॉनव्हेज पाहिजे होते, जसं मी काल परवाच्या व्हिडिओत सांगितलंच. पण मी एकच टाईम दिलं, कारण की दोन्ही टाईम जमणार नाही म्हणले. खूप गोंधळ होईल, खूप मला एकटीवरती लोड पडत होता. त्याच्यामुळं मी ना सकाळचं म्हणले, म्हणजे दुपारचा डबा टिफिन आहे तो देईन म्हणले नॉनव्हेज, आणि संध्याकाळचा व्हेज देईन. म्हणजे कसं गॅस वगैरे क्लीन झालं का आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होत नाही काय. तर हे बघू शकता, मी जेवढं जमन तेवढं तुम्हाला शूट केलं, कारण खूपच गडबड होती. टिफिन, घरातले कामं, आमचा स्वयंपाक, परत संध्याकाळचे टिफिन, दोन्ही टाईम टिफिन असणं खूपच अवघड होतं. आणि 4 टिफिन होत्या, त्याच्यामुळं ना आम्ही 4 टिफिन 4 8 जणांचं. सकाळी लवकर उठायला लागत होतं 4:30ला. 4:30ला उठून यशचा डबा वेगळा बनवायला लागत होता. आणि टिफिन तर त्यांना 3 वाजता पाहिजे होती दुपारची, म्हणून त्यांचा 12 वाजता तयारी करत होते. परत संध्याकाळचं म्हणजे खूपच गोंधळ होत होता. तरी सर्व मॅनेज केलं, कारण की ना आपल्याला तेवढी इच्छाशक्ती सर्व मॅनेज करायला कसं माहिती आहे, कसं करता येतं तेवढी आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे असते, की बाबा आपल्याला कधी पण कोणतं पण काम आलं तर आपण त्यासाठी तयार पाहिजे असतो. तर त्यासाठी आपल्याला पूर्णपणे मनाची तयारी ठेवायला लागते, की नाही बाबा अचानक टिफिन आलो आपल्याला हो म्हणायला पाहिजे का नाही. तर मी नाही बोललेच नाही. मला मुलं बोलले, मम्मी नको बोल, कारण त्यावेळेस माझी तब्येत पण ठीक नव्हती. आणि ज्या दिवशी टिफिन आले त्या दिवशी खूपच पोट दुखत होतं माझं. मला असं वाटतं ना शुक्रवार का गुरुवार काहीतरी होता, पण संध्याकाळपासून आली. मग संध्याकाळी मी गुरुवार असल्यामुळं ना मी व्हेजच दिलं. मग नंतर शुक्रवारी पण मी व्हेज दिलं. मग शनिवारी नंतर मग मी नॉनव्हेज दिलं. त्यांना 2 दिवस नाही सांगितलं देणार, गुरुवार शुक्रवार चालेल बोलले. नंतर मग शनिवारी मी त्यांना नॉनव्हेज दिलं. तर व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पण व्हिडिओ मला असं वाटतं ह्याच्यामध्ये असावे, कारण खूप दिवस झाले म्हणून माझ्या पण लक्षात नाही. आणि हे शनिवारचं रुटीन आहे. मग गुरुवारी माझी तब्येत पण खूप ठीक नव्हती, पोट वगैरे खूप दुखत होतं. मी तुम्हाला सांगितलं पण होतं, मी व्हिडिओ वगैरे म्हणजे पूजा वगैरे केली नाही. सर्व पूजा वगैरे नाही ह्यांनी केली. हे होते, दीदी होती, मला असं वाटतं दीदी पण नव्हती त्यावेळेस, तेच होते. तर मिस्टरांनी सर्व पूजा मांडणी सर्व केलं. आर्याने खूप मदत केली त्यांना. आणि मी मग स्वयंपाकाचं बघितलं, टिफिनचं, परत आमचं सर्व काही खूप गोंधळ झाला. त्यांनी मला भाजी वगैरे कापून दिली, आणि छान अशी ना व्हेजला पण मी कोबीची भाजी वगैरे केली होती. आणि हे बघा एवढं पीठ मळलं 8 जणांसाठी, पण आहे ना पिठामध्ये मीठच गडबडमध्ये टाकायचे विसरले, आणि पीठ मळून ठेवलं झाकून. मग मी काय केलं, म्हणलं चला आता ना थोडंसं मीठ घेतलं, पाणी टाकलं, मीठ विरघळवलं, आणि नंतर मग परत लास्टला आपण जेव्हा पीठ परत एकजीव करतो ना त्यावेळेस मग ते मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळून घेतलं. बरोबर त्याच्यामध्ये परफेक्ट झालं. मीठ असं वाटलंच नाही की वरतून टाकलं म्हणून, फक्त पाणी चांगलं मिसळून घेतलं. आणि हे बघू शकता, हे मला असं वाटतं ना मी मागं पुढं असं केलेलं आहे व्हिडिओ. त्याच्यामुळं ना तुम्हाला पहिलं नॉनव्हेज दिसलं मला असं वाटतं, आणि नंतर व्हेज असं काहीतरी आहे, कारण गुरुवार शुक्रवारचंच हे व्हिडिओ असेल. जे व्हेज दिसतंय ना तुम्हाला, व्हेजवाली रेसिपी आहे ते गुरुवार आणि शुक्रवारची आहे, आणि नॉनव्हेजवाली रेसिपी आहे ते शनिवार आणि रविवारचं असं आहे. ते बघू शकता, कढई, मोठी कढई काढली होती. टिफिनसाठीच घेतलेली होती कढई, पण टिफिन बंद झालं का मी ठेवून देते. मग 1.5 किलो भाजी लागली पूर्ण एवढी, आणि एवढी मस्त भाजी, एवढी सुंदर छान अशी भाजी झाली होती ना. खरंच मला तर खूप आवडली भाजी, कोबीची भाजी. 1.5 किलो भाजीला मी 1/2 किलो एवढे वाटाणे घातले होते. म्हणजे बरोबर परफेक्ट 8 जणांनाही भाजी पुरली. 8 ते 9 जणांना एवढी, 9 जणांना म्हणजे 10 जणं आरामशीर भाजी खाऊ शकतात 1.5 किलो भाजी, असा अंदाज केला होता. तर 4 डबे दिले आम्ही, 4 जणं. उरली होती थोडीशी, कारण वाटाणे घातल्यामुळे एवढी मस्त टेस्ट लागते ना. आणि आता सध्या तर ना कोबीची खूपच छान टेस्ट लागत आहे. कधी कधी लागत नाही बघा, पण कधी कधी खूपच छान लागते. तसे मस्त असं अख्खी मुगची आमटी केली होती, आणि कोबीची भाजी. तर बघू शकताय, कोबी त्यांनी कापून दिला होता, तर मी धुवून वगैरे घेतला. आणि एवढ्या साऱ्या चपात्या करायच्या होत्या, कारण टिफिनच्या चपात्या, आमच्या चौघांच्या चपात्या. तर
खूप म्हणजे तरी पण झालं माझं 9 वाजेपर्यंत झालं, कारण त्यांना आहे ना 9 साडेनऊला टिफिन पाहिजे होती. तर 9 वाजेपर्यंत मी केलं आणि ते बघू शकता खूपच गोंधळ होतं. एवढंच की आपली परत एकदा सांगते, आपली इच्छाशक्ती करण्याची तयारी पाहिजे असती. बरं असू नसू, मी तुम्हाला सांगितलं माझी एवढी तब्येत ठीक नव्हती, पण जसा फोन आला तशी मी उठून बसले. तुम्ही म्हणता ताई पैशासाठी करते तू, तसं नाही, पैशासाठी नाही, आवड ही खूप गरजेची असते. 3 दिवस फक्त टिफिन होत्या. 3 दिवसामध्ये काय पैसे भेटणार आहे? 3 दिवसात तर आपलं काय पैसे भेटत नाही, केवढं काय वसूल होत नाही. आपलाच खर्च पाणी होतो. आपलं घरात भरलेलं जे राशन होतं 4-5 जणांचं, ते पूर्ण संपून गेलं त्या 3 दिवसामध्ये. आणि त्यांचे पैसे काय येतात कधी जातात काय ते माहिती पडत नाही. कंटिन्यू असलं का आपल्याला काहीतरी प्रॉफिट होतो त्याच्यामधून. पण मला कशी सवय आहे, रात्री मला ना कोणी 12ला जरी फोन केला की बाबा आम्हाला टिफिन पाहिजे, 2 चपात्या आणि भाजी दे, तर मी 12लाही उठून करण्याची माझी तयारी असते. एवढंच का भाजीपाला सर्व परफेक्ट घरामध्ये असावं, म्हणजे आपण कधी टिफिन देऊ शकतो. आणि मी 10ला पण किती वेळेस तुम्हाला दाखवलं, 10ला सुद्धा फोन येतो, मी करून देते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून